नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विनीता ऐनापुरे यांच्या फिटे अंधाराचे जाळे या कथासंग्रहातली कथा. या कथासंग्रहातल्या कथा तुम्हाला ऐकवण्याची मला परवानगी दिली त्याबद्दल विनीता ऐनापुरे मॅडमचे मी मनापासून आभार मानतो. आणि तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात विनीता ऐनापुरे लिखित तुझं नि माझं जमेना. ऑफिसला जायला रमाकांत बाहेर पडला. तो दिसेनासा होईपर्यंत रेणुका बाल्कनीत थांबली आणि घाईघाईनं आत येऊन तिने स्वतःला सोफ्यावर झोकून दिलं. किंचित काळानं पुन्हा उठून तिने पंखा सुरू केला आणि हुश्य करत डोळे मिटून ती स्वस्थ बसून राहिली. सकाळचा पहिला अंक समाप्त. आता मध्यंतर. मनाशीच विचार करण्यात तिचा थोडा वेळ गेला. सकाळी 6ला राजा बाहेर पडला. त्याचं कॉलेज सकाळचं. त्याचं चहापाणी, खाणं पिणं, आंघोळ, दणदण करत त्याचं सगळं आवरेपर्यंत राणीला उठवणं, तिचं सगळं आवरून 6:45 वाजता तिला शाळेत पेटाळणं, हे झालं की रमाकांतवर लक्ष केंद्रित. मग त्याची घाई. माझा रुमाल, माझं पेन, माझा नाश्ता. एकेका विषयावर त्याचा आरडाओरडा, मध्येच प्रेमाचा झटका. पुन्हा काहीतरी विसरलंय म्हणून ओरडा निघेपर्यंत रेणुकानं आपल्या भोवतीच राहावं म्हणून धडपड. आणि मग तिचा निरोप घेऊन बाहेर पडणं. तो जाईपर्यंत रेणुकानं बाल्कनीत उभं राहिलं पाहिजे ही त्याचीच आज्ञा. तिनं न चुकता आज्ञापालन करणं. सगळं रोजचंच रहाडगाडगं. ते डोळ्यापुढं आणत रेणुकानं मोकळा श्वास घेतला आणि क्षणभर ती विसावणार तोच घरातल्या कामांचा डोंगर जणू आपल्या अंगावर कोसळतोय असं वाटून ती दचकून डोळे उघडून घराकडे बघायला लागली. ओट्यावर भांडी, टेबलावर कपबशा, डिशेस, चमचे, पलंगावर चादरी, उश्या, बाथरूममध्ये कपडे, बादल्या, नळ उघडे. अरे राम राम राम, हे आवरायचं तरी किती आणि कधी? काय हा पसारा? हा होतोच कसा? रोज रोज आवरायचा तरी हा नवीन ढीग होतोच आहे. मुलांना थोडं फार निदान स्वतःचं आवरायला काय हरकत आहे? आपापली कब्बशी उचलून बेसिनमध्ये ठेवली, अंगातले कपडे वाटेत टाकण्यापेक्षा वॉशिंग मशीनमध्ये टाकले तर काय बिघडेल? मी एकटीनं कामं तरी किती करायची? आणि पुन्हा ही नित्यकर्म, कधी नैमित्तिक, ती तरी कमी आहेत का? फ्रीज आतून बाहेरून पुसायचा, लावायचा, सोफ्याची कवर, दाराखिडक्यांचे पडदे बदलायचे, पुस्तकं नीट लावायची, हे कधी व्हायचं? कपाटं उघडली तर साड्या भराभरा बाहेर उड्या मारतील अशी स्थिती. त्यांचे मॅचिंग ब्लाऊज तर कुठेही फिरत आहेत. ते शोधून जोड्या जमवायच्या आहेतच. कामावर कामं हात जोडून आणि आप पसरून उभी आहेत. कर काम नाही तर खातो तुला. रामदासांनी सांगून ठेवलंय, दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. त्यांना जर हा डोंगर दिसला असताना तर दास डोंगरेरा होणे असं मुळीच बोलले नसते. ब्रह्मचारी माणूस तो, त्याला काय ठाऊक प्रपंचात काय काय करावं लागतं. रेणुकाला स्वतःलाच हसू आलं. रोजच्या दासबोधाच्या वर्गाला जाऊन रामदास बाकी काही नाही समजला तरी नेमकं एवढं बरं डोक्यात आलं. पण काय करावं? पण धोंडी होती तोवर एक काम स्वतःला करावं लागलं नाही. ती अचानक मेली. तिथपासून 5 मोलकरणी झाल्या पण एकही मनाला पटली नाही. एकीचं काम धड नाही. घरात वॉशिंग मशीन आहे, व्हॅक्यूम क्लीनर आहे, फूड प्रोसेसर आहे, सगळं आहे, पण ते चालवायचं कोणी? मीच ना. आणि त्याची स्वच्छता कमी का राखावी लागते? ती कुणी राखायची? मीच ना. देवा रे देवा, सोडव रे मला यातून. टिंग टिंग. दारावरची बेल वाजली. रेणुका गडबडीनं दाराकडे गेली. ह्या वेळेला कोण आलं याचं मनाची आश्चर्य करत तिने दार उघडलं. दारात एक मुलगी उभी. 16-17 वर्षांची, सावळ्या रंगाची, सडसडीत बांध्याची.
नीटच चेहरा, केसाचं पोनीटेल बांधलेलं, तरतरीत. ही कोण? कधी पाहिलेली नाही. पण तीच म्हणाली, बाई माझं एक काम आहे. अगं तू कोण? मी श्यामला. श्यामला? मी ओळखलं नाही तुला. ओळखाल कशा? आपण पूर्वी कधी भेटलोच नाही ना. बाई मी घरात येऊन बोलू? रेणुका थोडी बाजूला झाली. श्यामला आत आली. रेणुकाई दार लावून आत वळली. ती मुलगी जमिनीवर बसली होती. अगं अगं अशी खाली का बसलीस? नको बाई, मला तुमच्याकडे काम देता का? कसलं ग काम? कसलंही बाई. धुणं भांडी लादी कसलंही, पण काम हवं आहे हो मला. आपल्या पोटातनं आनंदाच्या उकळ्यावर उकळ्या फुटत आहेत असं रेणुकेला वाटलं. आपण देवाला प्रार्थना केली आणि त्यांनी ती लगेच ऐकली. वा, केवढं नशीब थोर माझं. दाराशी मोलकरीण आपल्या पायांनी चालत आली. पण रेणुकेनं हा आनंद दर्शवला मात्र नाही. श्यामला घरात नजर टाकतीये हे लक्षात आलं आणि रेणुका सावध झाली. तुला कोणी इथे पाठवलं ग? कोणी नाही बाई, मीच घरोघरी जाऊन विचारते तशी इथे तुमच्याकडे आले विचारायला. किती घरची कामं आहेत. कुठंच नाही करत. राहतेस कुठे? इथंच भवानीनगरच्या जवळ. आईबाप नाहीत. काकाकडं राहते. बोलणं चांगलं शुद्ध आहे की. किती शिकलीस? 10वी पास आहे बाई मी. रेणुका मनातनं आणखीनच आनंदली. इतकी चांगली मोलकरीण मिळतीये, खरंच आपलं नशीब थोर. हे बघ, सगळं काम करायचं आहे माझं. पैसे किती घेशील? बाई तुम्ही द्याल ते पैसे घेईन, सांगाल ते काम करीन. फक्त एकच, माझी राहायची सोय केली तर बरं होईल. राहायची सोय? म्हणजे ही रात्रंदिवस कामाला? म्हणजे मी मोकळी? ही तर आनंदाची परमावधी झाली म्हणायची. रेणुकानं श्यामलाला घरात ठेवून घेतली. तिला चहा दिला. श्यामलानं पुढच्या क्षणी घराचा ताबा घेतला. पदर खोचला आणि कामाला सुरुवात केली. टेबलावरच्या कब्बशांची चवड बेसिनमध्ये नेली. बघता बघता टेबल ओटा स्वच्छ मोकळा झाला. आलेलं वर्तमानपत्र आरामात वाचत खुर्चीवर बसून रेणुका श्यामलाचा कामाचा झपाटा बघत होती. स्वतःला नशीबवान समजत होती. रेणुका खुश म्हणजे घरही खुश. मुलांना त्यांचे अभ्यास, क्लासेस, स्पोर्ट्स, TV, CDs यातून घरात इकडची काडी तिकडे करायला फुरसत मिळत नव्हती आणि रमाकांतला घरातल्या कर्त्या पुरुषानं इकडची काडी तिकडं करायची असते याचा पत्ताच नव्हता. सकाळी उठून पेपर वाचायला सुरुवात करणे, संध्याकाळी घरी आलं की रात्री झोपेपर्यंत तो पूर्ण करणे आणि अधूनमधून जरा चहा दे ग एवढंच सांगणे. फार तर आज जेवायला काय आहे एवढी चौकशी आणि अगं जरा नवीन काही करत जाग हा सल्ला बास. त्यामुळे रेणुका वैतागायची, चिडायची, बडबड करायची. पण आता श्यामला घरात आली आणि रेणुका शांत झाली, प्रसन्न झाली. मालकिणीच्या तोऱ्यात घरात वावरायला लागली. श्यामलानं घराचा ताबाच घेतला. घरातली बाई काय करेल इतकं ती करायला लागली. सकाळी उठलं की झाडलोट, भांडी, कपडे धुणं, कपड्यांच्या घड्या करणं, त्या घड्या कपाटात ठेवणंही तिने सुरू केलं. धुण्याचे कपडे गोळा करणं, धुतलेले कपडे इस्त्रीला टाकणं, ते वेळच्या वेळी आणणं, कपड्यांची बटणं हुक लावणं, फर्निचर पुसणं, बागेत झाडांची निगा राखणं. हे करतानाच कणिक भिजवणं, भाजी चिरणं ह्यातही तिचा शिरकाव झाला. श्यामला पटापटा कामं हातावेगळी करत होती तितकी रेणुका निश्चिंत होत होती. हळूहळू श्यामलावर नजर ठेवण्याचीही तिला जरूर वाटेना. ती सगळं नीट करतीये, मग उगाचच तिच्यावर लक्ष कशाला ठेवायचं. तरीही एक दोनदा श्यामलेचं काम चालू असताना एकदम शांत शांत वाटलं म्हणून रेणुका घरभर फिरली. पाहिलं तर श्यामला आरशासमोर उभं राहून तिथेच असलेली पावडर, लिपस्टिक वापरून पाहत होती.
दुसऱ्यांदा पाहिलं तेव्हा बेडरूममधल्या पलंगावर श्यामला पडली होती, रेणुकेच्या जागी. आणि रमाकांतच्या जागी उशी घेऊन तिने उशीवर हात टाकलेला होता. रेणुकाचं पित्त उसळलं. ही काय वागण्याची पद्धत झाली? हिला कामाचं स्वातंत्र्य दिलं का वाटेल तसं वागण्याचं? एवढ्या भारीच्या पावडरला ही हात लावते, लिपस्टिक वापरते, आमच्या पलंगावर लोळते. नालायक, घालवून दिली पाहिजे. घालवून द्यायची? रेणुकानं स्वतःला सावरलं. आपण बोललो आणि श्यामला फटकन नोकरी सोडून गेली तर? आत्ता कुठे घराला चांगलं स्वरूप आलंय, मलाही थोडा रिकामा वेळ मिळायला लागलाय आणि तिला घालवून द्यायची? जाऊ दे, आपण थोडं दुर्लक्ष करायला हवं. घरातल्यासारखी ती कामं करते, मग घरातल्यासारखी ती वागली तर काय बिघडलं? तरुण वय आहे, असतात काही भावना. उगीच नसत्या गोष्टींना महत्त्व देऊन चांगली मोलकरीण हातची दावडायची का? थोडं दुर्लक्ष करायचं बास. स्वतःचीच कशी बशी समजूत घातली तरी रेणुकाला चैन पडेना. आपण स्वार्थी आहोत, आपल्याच आरामाचा आपण विचार करतो असं तिला वाटायला लागलं. पण श्यामलाशिवाय आपलं अडणार आहे हेही तिला मनाशी मान्य करावं लागलं. अति चुलाघाल व्हायला लागली तेव्हा रेणुकानं राणीला श्यामलचं बेडरूममधलं लोळणं सांगितलं. ती म्हणाली, तिथल्या तिथं फटकारायचं ना, गप्प कशाला बसलीस? रमाकांतच्या कानावर रेणुकेनं हे घातलं तेव्हा रमाकांत म्हणाला, तुम्ही बायका म्हणजे अगदी अजब असता बुवा. आधी कामाला बाई मिळत नाही म्हणून किटकिट, आणि मिळाली तर ती अशी कशी वागते म्हणूनही किटकिट. पाहिजे तर घे ठेवून, नाही तर ते हाकलून. माणूस सांभाळून घेणं म्हणून नाही. सांभाळून घ्यायचं म्हणजे काय करायचं? रेणुकानं जरा वैतागून विचारलं. मला नाही माहिती, पण तुझं हे नेहमीचंच आहे. हे असं सांगायला गेलं की तू टांगायलाच निघते. रेणुका गप्प बसली. घरातलं कोणीच काय करावं ते बोलत नव्हतं. त्यांच्या दृष्टीनं ती फार महत्त्वाची गोष्टच नव्हती. तू काय वाटेल ते कर, आम्हाला त्रास देऊ नकोस, हाच प्रत्येकाच्या बोलण्यातला भाव होता. अगं आई, माझं घड्याळ कुठे आहे ग? राजानं घाईघाईनं विचारलं. आता पहाटे घड्याळ कुठे शोधायचं? कुठे ठेवलं होतंस तू? अरे झोपताना सकाळची सगळी तयारी करून ठेवत जा म्हणून सांगते तर ऐकायचं म्हणून नाही, मग सकाळी आधी घाई. आता त्यात मी घड्याळ कुठे शोधू रे तुझं? अगं आई, नसला वेळ तर शोधू नको, पण सकाळच्या वेळी विनाकारण डोकं नको ग खाऊ. राजा, कमाल करतोय सा तू? मी तुझं डोकं खातीये? हे घे घड्याळ. श्यामलानं घड्याळ राजाच्या हातात दिलं. कुठं होतं? तुझ्याच अंथरुणात गुंडाळलं गेलं होतं. एक तणाव क्षण संपला. आई, अगं माझ्या रिंगा? राणीचा घाबऱ्या गोबऱ्या आवाजात प्रश्न. कुठे ठेवल्या होत्यास बाई? ह्या घे रिंगा. कुठे मिळाल्या ग? तुझ्याच कप्प्यात. वस्तू किरकोळच, म्हणजे लहान आकारमानाची. ती दिसेनाशी होत होती आणि श्यामला प्रत्येक वेळी झट्टदिशी शोधून देत होती. प्रत्येकाला तिच्याबद्दल विश्वास वाटायला लागला. ती प्रामाणिक असल्याचं जाणवायला लागलं. पण रेणुकाला स्वस्थता वाटेना. वस्तू न सापडण्याचं प्रमाण घरात हल्ली वाढलंय. प्रत्येक वेळी हिलाच कशी ती वस्तू सापडते? खरं तर इतक्या वर्षात कधी वस्तू हरवल्याच नाहीत, कारण वस्तू ठेवण्याची हाताला एक सवय असते. नकळतही ती त्याच ठिकाणी ठेवली जाते आणि बरोबर सवयीनं ती वस्तू घेतानाही हात तिथेच जातो. मग आत्ताच वस्तू जागा बदलतात कशा? आणि कितीही शोधून आम्हाला कोणाला मिळत नाहीत, नेमक्या हिलाच कशा त्या मिळतात? बाबांचे कपडे मी धुवून टाकलेत, श्यामला म्हणाली. बरं, दुपारी इस्त्रीला टाकून येईन. मला दुपारी मंजिरीकडे जायचं आहे, तेव्हा मी टाकीन. तोच तर रस्ता आहे. नको, मीच जाईन. श्यामला, अगर फ्लॉवर इतका बारीक चिरू नकोस ग. फुलं काढ आणि तुकडे कर. हे कुठे बारीक आहे? अगं अजून मोठे मोठे तुकडे कर.
राजाला आणि राणीला मुळीच बारीक चिरलेल्या फ्लॉवरची भाजी आवडत नाही, पण बाबांना मोठा चिरलेला फ्लॉवर आवडत नाही. असं कधी म्हणाले का ते? नाही म्हणाले नाहीत, पण ते मोठा तुकडा बाजूला काढतात ना. हल्ली रेणुकेच्या डोक्यात नवीनच एक विचार घुमायला लागला. श्यामला रमाकांतच्या बाबतीत जरा जास्तच लक्ष घालते असं रेणुकाला हल्ली प्रकर्षानं जाणवायला लागलं. का ते नेमकं सांगता येत नव्हतं, पण पदोपदी जाणवत होतं. इतकंच नाही तर आपण रमाकांतचं काही केलेलं श्यामलेला आवडत नाही असंही रेणुकेच्या लक्षात आलं होतं. रमाकांताचे बदललेले कपडे, घालायचे कपडे, रुमाल, बूट, मोजे, ऑफिसची बॅग, सगळं नीट नेटकं ठेवायचं काम श्यामलाचं. म्हणजे तिला काही ते करायला कोणी सांगितलं नव्हतं, पण तीच ते करत होती. रेणुकानं यातलं काही काम केलं तर ती पुन्हा एकदा सगळं खाली वर करून नीट असल्याची खात्री करून घेई. पोह्यावर कोथिंबीर खोबरं घालूनच डिश रमाकांतला द्यायला रेणुकानं पुढं केली तर श्यामलानं त्यावर पुन्हा थोडी सारवासारवी करून वर खोबऱ्याचा थर चढवलाच. रमाकांतच्या तर हे गावीही नव्हतं. उलट त्याला श्यामलाच्या करण्याची इतकी सवय झाली की तो काही लागलं की अगं श्यामला हे कुठं आहे, ते कुठं आहे हा घोष सुरू करे. श्यामला त्याचा शब्द पूर्ण होण्याआधी ती वस्तू घेऊन त्याच्यासमोर हजर. त्यावर त्याचं कौतुकानं थँक्यू म्हणणं आणि श्यामलाचं अंग झुलवत झुलवत तिथेच उभं राहणं. रेणुका श्यामलाला काहीच बोलले नाही. रमाकांत गैरवागतच नव्हता, त्यामुळे त्याला बोलण्याचा प्रश्नच नव्हता. कदाचित हा आपलाच गैरसमज असेल या कल्पनेनं रेणुका थोडी शांत राहिली, पण दिवसेंदिवस तिची खात्री व्हायला लागली की आपला गैरसमज नाही, परिस्थिती तशीच आहे. एकदा रेणुकानं रमाकांतला सांगितलं, तुम्हाला काही हवं असेल ना तर राणीला किंवा मला सांगा. अगं राणी असते का घरात? ती, तिच्या मैत्रिणी, तिचा अभ्यास, तिचा नट्टापट्टा. बरं पण मी तर असते ना, मग मला हाक मारा आणि काय हवं ते मला सांगा, पण श्यामलाला हाक मारायची नाही. का? मी सांगते म्हणून. अगं श्यामलाच ठेवते सगळं म्हणून तरीही तिला हाक मारायची नाही, कळलं? रेणुकाच्या मनातले विचार तिला छळत होते. ती कोणाजवळ बोलून दाखवत नव्हती. रमाकांतवर तिचा पूर्ण विश्वास होता. त्यांचा शांत, संयमी, सावध स्वभावाची तिला खात्री होती. तरीही श्यामला त्याचं नको इतक्या तत्परतेनं करते हा विचार तिला मनावेगळा करता येत नव्हता. खरं तर श्यामला रमाकांतच्या मुलीसारखी शोभणारी. मुलगी बापाचं नीट करत असली तर बिघडलं कुठे? आपणच विकृत नजरेनं बघतोय का काय? पण मग रमाकांतच्या कपड्यांचा वास घ्यायचं तिला काय कारण? रमाकांत आंघोळीला गेला की श्यामला मोरीच्या बाहेर घोटाळते आणि तो बाहेर आला की ताबडतोब ती आत जाते. आत डोकावून न बघताही समजतं की तिथे गरम पाणी, साबण यांचा एक सुगंध कोंडून राहिलाय, तो श्यामला छातीत अगदी भरभरून साठवून घेतेय. रात्री मुलांच्या गाद्या ती घालत नाही, पण आतल्या बेडरूममधल्या पलंगावरच्या चादरी मात्र ती आवर्जून बदलते, उशा ठेवते. रमाकांत ऑफिसला निघाला की ती दाराशी घुटमळते. तो दिसेनासा होईपर्यंत दाराशी थांबते. संध्याकाळी तो येतो तेव्हाही त्याची वाट पाहिल्यासारखी दाराशी ये जा करत असते. तो आला की हसरे चेहऱ्यानं आत पळते. ही कशाची लक्षणं? रमाकांत कितीही संयमी असला तरी अखेर तो पुरुष आहे. दगडावर संततधार पडली तर दगडही भंगतो. पुरुषासारखा पुरुष पागळायला किती वेळ लागेल? आज ना उद्या त्याच्यावर परिणाम होणारच. आणि हे मी पाहत राहायचं का? का? तर माझ्यात कामाची धमक नाही. चूक माझीच आहे. मी इतकं सगळं करू शकत नाही हे मला मान्य करायलाच हवं. घरात राजा आहे. तो तरुण आहे, कॉलेजला जाणार आहे.
त्याचं आकर्षण श्यामलाला वाटलं असतं तर ते नैसर्गिक वाटलं असतं, पण एवढ्या मोठ्या वयाच्या माणसाचं आकर्षण, ही श्यामलाची विकृती नाही का? आणि ही कुठपर्यंत पोहोचणार? रेणुकाचं अस्वस्थपण दिवसेंदिवस वाढत होतं. श्यामलाचा घरातला एकूण वावरच तिला असह्य झाला होता, पण श्यामलाची सवय इतकी लागली होती की आपल्याला आता कामच करता येणार नाही. मग काय करायचं? आपलं कसं व्हायचं? कोण करणार ही घरातली कामं? त्यापेक्षा श्यामलालाच स्पष्ट बोललं तर काय होईल? तिला राग तर येईलच. तिने आकांड तांडव केलं तर, रमाकांतवरच काही आरोप केला तर, आणि काम सोडूनच गेली तर, आंधळ्या बोटाला पुन्हा पुन्हा ठेच लागावी तसं रेणुकाचं मन तर या प्रश्नावर ठेचकाळत होतं. घरातल्या कामाचे डोंगर, त्याखाली दडपल्या गेलेल्या आपण, हे चित्र तिला घामाघूम करत होतं. अगं पण इतका त्रास कशाला करून घेतेय स्वतःला? नको असेल तर घालून दे ना तिला. एक दिवस रमाकांतनं सांगितलं. अहो पण ती गेली तर ह्या कामांचं काय? मग हे सांभाळून. काय चुकीचं होतं रमाकांतचं सांगणं? तो ह्या बाबतीत काय सल्ला देणार? खरं तर रेणुकानं एवढा स्वतःला त्रास करून घेण्याजोगं काय आहे तेच त्याला कळत नव्हतं. एक साधी मोलकरीण, तिला घरात ठेवून घेऊन तिला आसरा देऊन आपण तिच्यावर उपकारच केलेत. जेवणखाण, कपडा लागता आणि वर चांगला पगार, आणि एवढं करूनही पुन्हा स्वतःच्याच डोक्याला व्याप. काय गरज आहे? आणि नसेल पटत दे सोडून. पण तेही नाही. म्हणे कामं कोण करणार? आणि निदान माझ्याकडे बघून तरी रेणुकाला शांत राहायला काय हरकत आहे? पण हल्ली मलाही श्यामलाचं अंगसटीला येणं जाणवतंय. माझ्याकडून मी टाळण्याचा प्रयत्न करतो ते तिला समजलंय. कोणत्या शब्दात रेणुकाला हे समजवायचं? रेणुकाला रोज श्यामलाच्या नवनवीन गोष्टी लक्षात येत होत्या. घरातली सगळी कामं ती अतिशय व्यवस्थितपणे झटपट करत होती. त्यात कुठे बोट दाखवायला जागा नव्हती. त्यामुळे घराला एक झळाळी आली होती. स्वच्छ नीटनेटकं घर, घराभोवती छोटीशी बाग, त्यात तरारून आलेली झाडं, त्याच्यावरची रंगीबेरंगी फुलं, स्वच्छ अंगण, या सगळ्याचं कारण श्यामलाच होती. पण गुलाबाखालचे काटे एकट्या रेणुकालाच टोचत होते. आईला बरं नाही असा रेणुकाच्या भावाचा फोन आला. रेणुकाला त्यांनी ताबडतोब बोलवलं होतं. राजा आणि राणी नेहमीच्या वेळात बाहेर पडले होते. रमाकांतची निघण्याची तयारी चालू होती. तो ऑफिसला गेल्यावर श्यामलावर एकटीवर घर टाकावं का या विचारानं रेणुका अडखळली. तिला आपल्याबरोबरच न्यावं असंही तिच्या मनात आलं, पण तेही जमण्यातलं नव्हतं. भाऊजाईला ते आवडणार नाही हे ती जाणून होती. त्यापेक्षा 12 वाजल्यानंतर मुलं आहेतच घरात, 3-4 तासाचा तर प्रश्न आहे. आणि रात्री राहायला लागलं तर बघू. रमाकांताबरोबर रेणुका बाहेर पडली. तिला माहेरी सोडून तो ऑफिसला गेला. त्या रात्री रेणुकाला माहेरीच राहावं लागलं. आईची तब्येत तशी बरी होती. कधी नव्हे तो भावानं राहण्याचा आग्रह केला. रेणुकाही राहिली. सकाळी उठून घरी आली. घराला कुलूप बघून रेणुकाला नवलच वाटलं. मुलं भेटणार नाहीत, पण रमाकांतच्या वेळेत आपण जाऊ म्हणता त्याचीही गाठ पडली नाही. पण मग श्यामला, ती कुठे गेली? आपल्या जवळच्या चावीनं रेणुकानं दार उघडलं. श्यामला आणि रमाकांत कुठे गेले नसतील ना? तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. ती रमाकांतला फोन करण्याच्या विचारात असतानाच दारावरची बेल वाजली. आली वाटतं बाया, असं मनाशी म्हणत रेणुकानं दार उघडलं तर दारात रमाकांत उभा. तुम्ही आत्ता कसे घरी?
मी ऑफिसला गेलोच नाही. का? आणि श्यामला कुठे आहे? तिला मी घालवून दिली. का? काय झालं काय? मला काहीही विचारू नकोस. मी तिला घालवून दिली. पुढे बोल. नवऱ्यानं न सांगताच रेणुकाला कारण समजलं. सहसा न संतापणारा आपला नवरा श्यामलावर इतका भडकला याचा अर्थ ती मनाशी समजली. नवऱ्याच्या सच्छील वागण्यानं तिचं मन भरून आलं. आपण एक क्षण का होईना नवऱ्यावर संशय घेतला या विचारानं तिला भरून आलं. ती बया कशी का असेना, पण माझा नवरा म्हणजे खरोखर चांगला. पण ती बया कशी का असेना, कामाला किती चांगली होती. आता दुसरी मिळेल, पण तोपर्यंत तरी हा कामाचा डोंगर हा कोण उचलणार? अंगावर डोंगर कोसळल्यासारखी रेणुका रडत राहिली आणि रमाकांत आश्चर्यानं तिच्याकडे पाहत राहिला. श्रोते हो, ही होती विनीता आयनापुरे यांची कथा. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. कथा तुम्हाला आवडली असणार 100%. त्यामुळे कथेचा व्हिडिओ लाईक करा. मित्रमंडळीत, नातेवाईकात ही कथा शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहिलं असेल तर चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.